नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ईबुक्स व्हर्जन 3 ॲप कसे डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचे, लॉगिन कसे करायचे, क्रिएट तिकीटपासून ते सर्व्हिस रिपोर्ट प्रिंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरला जावा. तिथे तुम्ही सर्च बॉक्समध्ये ईबुक्स व्हर्जन 3 टाईप करा. ते सर्च झाल्यानंतर तुम्हाला ईबुक्स व्हर्जन 3 ॲप दिसेल. इन्स्टॉल बटनवरती क्लिक करा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ओपन बटनवरती क्लिक करा. फर्स्ट टाइम ॲप ओपन झाल्यावरती तुम्हाला इथे फर्स्ट या स्क्रीनवरती रिजन विचारेल. एशिया पॅसिफिक सिलेक्ट करा. ईमेल तुम्हाला जे प्रोव्हाइड केलेला आहे कंपनीने तो ईमेल तुम्ही तिथं टाका. सर्व परमिशन्स अलाव करा. त्यानंतर तुम्हाला तिकीट्सचा ऑप्शन दिसेल. तिकीट्सवरती क्लिक करा. खाली प्लस बटन दिसत असेल, प्लस बटनवरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्हाला नवीन कंप्लेंट रेज करायची आहे त्या टायमिंगला कस्टमर्स तुम्हाला इथं झोन हा असाइन झोन दिसेल, डिफॉल्ट झोन. त्या झोनचे जेवढे पण कस्टमर आहेत तेवढे कस्टमर लिस्ट तुम्हाला दिसेल. तो कस्टमर तुम्ही चूज करा. कस्टमर चूज केल्यावरती लोकेशन्स हे प्रत्येक साईडला मल्टिपल लोकेशन असतील तरी तरी दिसेल तुम्हाला. ते लोकेशन तुम्ही इथे चूज करू शकता. त्या लोकेशनचे डिव्हाइसेस एक्झिस्टिंग असतील तर ते तुम्हाला लिस्ट दिसेल. जर तो डिव्हाइस एक्झिस्ट नसेल तर तुम्ही डिव्हाइस नॉट फाउंड या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे परत तुम्ही डायकिनचा मॉडेल नंबर तुम्ही टाकायचा आहे. मी आता जस्ट एक एक्झाम्पल म्हणून एक डायकिन नंबर टाकतो आहे, सिरियल नंबर. परत ते खाली तुम्हाला डिव्हाइस टाईप दिसत आहे. जे डायकिनचे कस्टमर्स आहेत त्यांना डायकिन सिलेक्ट करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरर डायकिन चूज करा. जे नॉन डायकिनचे कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही डिव्हाइस टाईप ॲज अ नॉन डायकिन सिलेक्ट करायचं आहे. मी त्याच्या अकॉर्डिंग तुमचा जो सर्व्हिस रिपोर्ट आहे, डायकिन रिपोर्ट आणि नॉन डायकिनचा रिपोर्ट, ते तुम्हाला प्रिंट होईल. आता तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर जर दोन डिव्हाइसेस ॲड करायचे असतील तर फर्स्ट तुम्हाला इथं पॅरेंटमध्ये दिसेल की म्हणजे सपोज जर आउटडोअरचा युनिट जर ऑलरेडी ॲडेड असेल तर तिथं तो आउटडोअर युनिट सिलेक्ट करायला दिसेल की म्हणजे तो इनडोअर हा त्याचा आउटडोअरचा युनिट आहे म्हणून. जर नसेल तर फर्स्ट टाईम तुम्ही तो आउटडोअर युनिट इथं ॲड करून टाका आणि इथं खाली सिलेक्ट करायचं आउटडोअर. ॲड डिव्हाइसवरती क्लिक केल्यानंतर तो इथं तुम्हाला खाली दिसेल सिलेक्टेड. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याचा इंडोअर पण ॲड करायचा आहे. परत त्या डिव्हाइस आणि इक्विपमेंटवरती क्लिक करायचं. इथं डिव्हाइस नॉट फाउंडवरती क्लिक करायचं. आता तुम्ही इंडोअर ॲड करा. फर्स्ट आपण आउटडोअर सपोज ॲड केला तर इंडोअर ॲड करताना तुम्हाला इथं परत त्याचा मॉडेल नंबर टाकायचा आहे. सिरियल नंबर तुम्ही टाकू शकता. परत डिव्हाइस टाईप सेम डायकेन, मॅन्युफॅक्चरर डायकेन आणि इथं तुम्हाला पॅरेंट डिव्हाइस याचा तो सिलेक्ट करायचा इथं इंडोअर ॲड डिव्हाइस. कॅटेगरी चूज करायची. ब्रेकडाऊन असेल तर ब्रेकडाऊन. सब कॅटेगरीमध्ये फॉर एक्झाम्पल MCBचा इयर आहे ट्रिपलिंगचा, तो मी सिलेक्ट करतो इथं. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे काय इश्यू आहे तो. MCB40 सपोज फॉर एक्झाम्पल हा एक इश्यू आहे तो मी क्रिएट केला. तर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे चेकलिस्ट, ॲक्टिव्हिटी लॉग टाईम काढा असे ऑप्शन्स दिसतील. तर चेकलिस्टवरती क्लिक करायचं आहे. तर चेकलिस्टमध्ये आता इथं तुम्हाला ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रिकलमध्ये काय, इन्स्टॉलेशनमध्ये इश्यू आहे का, कॉम्प्रेसरमध्ये काय इश्यू आहे का, पॉवरमध्ये इश्यू आहे का, अदर MCB युनिट PCB. तर याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इंडोर युनिट PCB डिफेक्टिव्ह आहे, फॅन मोटर डिफेक्ट आहे तर तो सिलेक्ट करू शकता. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते ऑप्शन्स चूज करायचे आहेत आणि सेव्ह चेकलिस्टवरती क्लिक करायचं आहे. ती चेकलिस्ट सेव्ह झाल्यानंतर तुम्ही तिकीट डिटेल्सवरती रिडायरेक्ट होतं. तर याच्यामध्ये आता तुम्हाला रिडिंग घ्यायची आहे. तर रिडिंगमध्ये तुम्हाला इथं डिव्हाइसेसवरती ऑप्शन्सवरती कलेक्ट रिडिंग म्हणून ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्ही बिफोर आणि आफ्टर हे तुम्ही असे टॅग सिलेक्ट करू शकता स्टेजेस आणि इथं रिडिंग टाकू शकता. 10-20 जे पण तुमची काही रिडिंग असेल एक्झिस्ट त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते रिडिंग घेऊ शकता. सेव्ह रिडिंग गेली. तर तुम्हाला याच्यावरती फॉर एक्झाम्पल जे तुम्ही चेकलिस्ट परफॉर्म केली होती ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. किंवा तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथं अपडेट करू शकता. आता नेक्स्ट आहे की तुम्ही कस्टमर रिमार्क्स घ्यायचे तुम्हाला, किंवा जे आपल्याला रिपोर्टवरती आपण आपल्याला ते गरजेचं आहे प्रिंट होण्यासाठी, सिग्नेचर, कस्टमर सिग्नेचर आणि रिमार्क्स. तर इथं तुम्हाला ॲक्टिव्हिटी लॉग्स दिसेल. तर ॲक्टिव्हिटी लॉगमध्ये इथं जाऊन तुम्हाला अलाव युझिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं कस्टमर रिमार्क ऑप्शन आहे, बिफोर सर्व्हिस और आफ्टर सर्व्हिस. आता फर्स्ट टाईम तुम्ही जर क्रिएट असेल तर बिफोर सर्व्हिस, तर कस्टमरची साईन घ्यायची आहे तुम्हाला. परत कस्टमरचं नाव कोण जो पण तिथं अवेलेबल आहे, सपोज हा सूरज मी टाकतो आहे आणि त्याचा रिमार्क्स काय असेल तर तुम्ही त्याचा रिमार्क्स घेऊ शकता. वर्क चेक इन, ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही. परत सेव्ह बटनवरती क्लिक करा. तर इथं तुम्हाला दिसेल वर्क चेक इन कोणी सबमिट केला आणि तो कस्टमर रिमार्क आहे. आता सेम तुम्हाला जर सर्व्हिस इंजिनियर रिमार्क्स टाकायचा असेल तर तुम्ही तो इथून टाकू शकता. बिफोर सर्व्हिस, सिग्नेचर वगैरे जो पण टेक्निशियन तिथं जाते तो सुपरवायझर रिमार्क्स चूज करायचं तुम्हाला. सुपरवायझरचं नाव टाका किंवा टेक्निशियनचं नाव आणि त्याची ॲक्टिव्हिटी काय केलं आहे. ठीक आहे, इथं तुम्ही ते बघू शकता. आता हे तुमचा बिफोर वर्क स्टार्टचं तुम्ही जे हे आहे त्याच्यावरती साईन वगैरे घेतलेली आहे. आता तुम्हाला तो काय करायचा की रिपोर्ट प्रिंट करायचा आहे. तर इथं तुम्हाला डिव्हाइसेसचं इथे ऑप्शन आहे प्रिंट सर्व्हिस रिपोर्ट म्हणून. इथं तुम्ही क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला बिफोर सर्व्हिस और आफ्टर सर्व्हिस असे दोन ऑप्शन दिसतील. तर बिफोर सर्व्हिसवरती जर तुम्ही क्लिक केला
तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल, तो PDF तुम्हाला डाउनलोड हा डायरेक्टली शेअर होत नाही आहे. तो तुम्हाला जस्ट इथं प्रिव्ह्यू दिसेल, की इथं तुम्ही बघू शकता इथं जे सिलेक्टेड फॉल्ट डायग्नोज आहे तो टिक मार्क झालेला आहे. परत तुम्ही जे पण बिफोर सर्व्हिस कस्टमर रिमार्क आहे किंवा तुमचा जे डिटेल्स टाकलेले आहेत तिकीट्सवरती इथं प्रिंटेड दिसत आहेत. परत तुमच्या इथं जे रीडिंग घेतलेली आहे ते रीडिंग इथं प्रिंट झालेली आहे. हा रिपोर्ट तुम्ही इथं प्रिव्ह्यू करू शकता, तो कस्टमरबरोबर इथून शेअर करू शकता. हा बिफोर सर्व्हिस रिपोर्ट आहे. ओके, आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की परचेस रिक्वेस्ट. सपोज एखादी पार्टची रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला परचेस रिक्वेस्ट जनरेट करायची आहे. तर तुम्ही याच्यावरती या डिव्हाइसवरती पर्टिक्युलरली क्लिक करून रेज PR म्हणून तुम्हाला ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आयटमचं हे टाकायचं आहे, नाव किंवा कोड जर माहिती असेल किंवा त्याचा सिरियल नंबर माहिती असेल तर ते तुम्ही टाकू शकता, जेणेकरून तुमचे जे बॅकएंडची टीम आहे त्यांना ते समजेल. मी सपोज फॉर एक्झाम्पल एक जस्ट टेस्ट टाकतो इथं. हा पार्ट आहे, क्वांटिटी मला 1 रिक्वायर आहे आणि मी रेज PR करतो आहे. आता इथं तुम्हाला इथं परचेस रिक्वेस्टमध्ये दिसेल PR002 ड्राफ्टमध्ये आहे, ते ॲड झालेले आहे. तर परत सपोज फॉर एक्झाम्पल आणखी दुसऱ्या पार्टची रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही इथं परत क्लिक करून रेज PR म्हणू शकता. परत तो पार्ट डिटेल्स टाका, ते परत तिथे तुम्हाला लिस्ट परचेस रिक्वेस्ट तिथं तुम्हाला ते त्या पार्टसाठी रेज झालेली परचेस रिक्वेस्ट दिसेल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तो पार्ट्स आलेला आहे, परत तो भेटला. आता तुम्हाला इथं दिसेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते तिकीट ओपनच आहे, कारण की तुम्ही ते पार्टसाठी रिक्वेस्ट केलेली आहे. पार्ट ज्यावेळेस तुम्हाला रिसिव्ह होईल त्याच्यानंतर ते तुम्ही इन्स्टॉल करणार आहात आणि परत तो रिपोर्ट कंप्लीट करणार आहात. तर हा माझा आता फर्स्ट 4x026 हा रिपोर्ट आहे, सॉरी तिकीट आहे. ते तिकीट आता तुम्हाला तो पार्ट तुम्हाला रिसिव्ह झालेला आहे. तर तो रिसिव्ह झाल्यानंतर तुम्हाला ती पुढची प्रोसेस कंप्लीट करायची. तर त्या टायमिंगला तुम्हाला पार्ट रिसिव्ह झाल्यानंतर तुम्ही तो इन्स्टॉल केला. तर इन्स्टॉल केल्यानंतर परत तुम्हाला इथं ॲड ॲक्टिव्हिटीवरती जायचं आहे. परत तुम्ही जे काय काम केलेलं आहे तर ते काम केलेलं तुम्ही इथं टाकू शकता, की पार्ट रिप्लेस्ड, मशीन स्टार्टेड असं तुम्ही टाकू शकता. परत तुम्हाला ती चेकलिस्टमध्ये पण तो टिक मार्क झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं चेकलिस्टमध्ये जाऊन इथं तुम्हाला ऑप्शन आहे पार्ट रिप्लेस्ड वगैरे. तुम्ही डिटेल्स ऑफ रिपेअर वर्क डनमध्ये पार्ट रिप्लेस तो तुम्हाला सिलेक्ट, किंवा पार्ट रिपेअर्ड, गॅस चार्जिंग डन वगैरे वॉटेवर तुमचं जे तिकीटची कॅटेगरी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. पार्ट रिप्लेसवरती सेव्ह चेकलिस्ट केलं की ते तुम्हाला नेक्स्ट रिपोर्टवरती जो आहे त्याच्यावरती ते तुम्हाला सिलेक्टेड येऊन जाईल तिथं. तर तुम्हाला आता कस्टमरची सिग्नेचर घ्यायची, की कारण तुमचं ते वर्क कंप्लीट झालेलं आहे. तर इथे तुम्हाला कस्टमर रिमार्क्समध्ये आफ्टर सर्व्हिस जो पण इन्चार्ज असेल कस्टमरचा त्याची सिग्नेचर घ्यायचं होतं तुम्ही. परत जो पण कस्टमर असेल त्याचं नाव आणि त्याचं साईन, त्याने जॉब कसा केला वगैरे तो एक्सलंट, किंवा त्याचे तुम्ही हे घेऊ शकता फीडबॅक त्याचा. इथं तुम्ही बघू शकता हां आफ्टर सर्व्हिस आहे आणि बिफोर सर्व्हिस आहे इथं डिटेल्स. परत तुमचे पण सुपरवायझर मार्क्स असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता. परत त्याची सिग्नेचर जो पण टेक्निशियन और सुपरवायझर जो पण कोणी असेल तो इथं टाकू शकतो. विजिबिलिटी पब्लिक ठेवायचं आहे, बघू शकता. आता तुम्हाला याचा सर्व्हिस रिपोर्ट प्रिंट करायचा आहे. तर इथं जाऊन सेम डिवाइस लिस्ट, सर्व्हिस रिपोर्ट अँड आफ्टर सर्व्हिस. परत तुम्हाला इकडं ऑप्शन दिसेल, इथं तुम्ही बघू शकता टिक मार्क झालेले पार्ट रिप्लेस्ड वगैरे. परत इथं पार्ट रिप्लेस्ड, मशीन स्टार्टेड, इथं तुम्ही जे पण इनपुट केलेलं आहे तुमचे इंडोर आउटडोअरची युनिट इथं प्रिंट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं तिकीट कंप्लीट झालेलं आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं तिकीटवरती ऑप्शन दिसेल चेंज करण्यासाठी. इथं स्टेटस ओपन आहे, तिथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर पार्ट रिप्लेस्ड रिसेट जे आहे ते स्टेटस चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या लिस्टमधून ते तिकीट जे आहे ते निघून जाईल. ते तिकीट ॲक्सेस फक्त बॅक एंड टीमला असेल.